श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साल 2024 मधील वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीस असणाऱ्या प्रदोष व्रताबद्दल जाणून घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यातील त्रयोदशी तिथी महत्त्वाची मानली जाते। त्रयोदशी तिथी महादेवांना समर्पित आहे। महादेवांना प्रसन्न करण्यासाठी या तिथीस प्रदोष व्रत केले जाते। यंदा प्रदोष तिथी 4 जून 2024 मंगळवार रोजी असल्याने मंगळ प्रदोष असणार आहे। यास भौम प्रदोष असेही म्हटले जाते। भौम प्रदोष पूजेचा शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या विशेष उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:16 ते रात्री 9:18 असणार आहे। त्रयोदशी तिथी 4 जून रोजी सकाळी 12:18 सुरू होणार असून रात्री 10:01 समाप्त होणार आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून व्रताचा संकल्प करावा। सर्वात आधी श्री गणेशांची पंचोपचार पूजा करावी। त्यानंतर महादेव आणि माता पार्वतीची पूजा करावी। प्रदोष काळात हातपाय धुवून महादेवांना गंगाजल मिश्रित पाण्याने अभिषेक करावा। बेलपत्र अर्पण करून विधिवत पूजा करावी। माता पार्वतीस शृंगार अर्पण करावे। त्यानंतर प्रदोष व्रताची कथा वाचून आरती करावी। या दिवशी हनुमंतांची देखील पूजा केल्याने अनेक शुभ फळे मिळतात। भौम म्हणजे मंगळ आणि मंगळवार असल्यास यास भौम प्रदोष म्हणतात। या दिवशी महादेव आणि हनुमंतांची पूजा करण्यास विशेष महत्त्व आहे। महादेवांची उपासना केल्याने आपले जीवन सुख समृद्धीने भरून जाते, तर हनुमंतांची पूजा केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो। याशिवाय भौम प्रदोषास हनुमंतांची पूजा केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते। अशी मान्यता आहे की भौम प्रदोषाच्या दिवशी प्रदोष काळात महादेवांना बेलपत्र, रुईचे फूल अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी नांदते। जर आपण कर्जाने ग्रासलेले असाल तर भौम प्रदोषाच्या दिवशी प्रदोष काळात हनुमान चालीसा आणि ऋणमोचक मंगल स्तोत्राचे पठण करणे लाभदायक असते। या दिवशी माशांना कणकेचे गोळे खाऊ घातल्याने आणि गरजूंना अन्न वस्त्र दान केल्याने महादेव आणि हनुमंतांची कृपा होते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।